लोकसभेच्या 6 जागांसाठी भाजपने आता चांगलीच कंबर कसलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या मुंबईमध्ये सध्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। मुंबईतील 6 लोकसभा जागांवरती भाजपच्या सलग 4 दिवस मॅरेथॉन बैठका झालेल्या आहेत आणि मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांचा बावनकुळे शेलार हे आढावा घेणार असल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, काय नेमक्या बैठकीमध्ये चर्चा केल्या जात आहेत आणि हे मंथन होतंय भाजपकडून सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर? निश्चितच यामिनी, जसं तू सांगितलंस की भाजपनं मुंबईसाठी, मिशन मुंबईसाठी कंबर कसली आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई रिजनमध्ये एकूण 6 लोकसभा आणि 36 विधानसभा मतदारसंघ आहेत। राजकीय दृष्ट्या या मुंबईचं महत्त्व जितकं गडदपणे भाजपला कळलंय ते त्यावरून भाजपनं आता बैठकांचा सपाटा लावलाय। आपण पाहिलं असेल की मागील 1 महिन्यामध्ये महाराष्ट्र भाजप कार्यसमितीच्या 2 बैठका झाल्या। त्या पाठोपाठ लगेचच मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आजपासून सलग 4 दिवस 2 ते 5 जानेवारी दरम्यान मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे आढावा घेणार आहेत। या 4 दिवसांमध्ये काही मतदारसंघांमध्ये ते भेटी देणार आहेत आणि वसंत स्मृती या भाजपच्या कार्यालयामध्ये 6 लोकसभा मतदारसंघातील विशिष्ट पदाधिकाऱ्यांशी, आमदार, खासदार आणि मुख्यत्वे काही खास व्यक्तींशी ते या कार्यकाळामध्ये या 4 दिवसांमध्ये संवाद साधणार आहेत। तसं पाहायला गेलं तर आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ जो आहे लोकसभेचा, राहुल शेवाळे जे शिवसेनेचे खासदार आहेत त्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर दुपारी बावनकुळेंची पत्रकार परिषद होऊ शकते असंही सांगितलं जाते। आपण मुंबईचा आढावा घेतला तर मुंबईमध्ये सद्यस्थितीत एकूण 6 लोकसभा मतदारसंघापैकी 3 ठिकाणी भाजपचे तर 3 ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे खासदार आहेत। त्यामुळे आता 6च्या 6 जागा पुन्हा एकदा जर भाजपला जिंकायच्या असतील तर त्या अनुषंगाने रणनीती करणं आवश्यक आहे। एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 4 दिवसांच्या एकंदर कार्यक्रमामध्ये, एकच मिनिट, या 4 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी सुद्धा बावनकुळे घेणार आहेत। त्या व्यक्तींची नावं अद्याप तरी गुलदस्त्यात असली तरी त्या व्यक्तींच्या भेटीगाठी मागे नेमकं कारण काय, लोकसभेच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही चर्चा होणार आहे का, हे पाहणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।